नमस्कार. मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मराठी माणसामध्ये जो न्यूनगंड निर्माण झाला आहे, मुख्यतः जो करण्यात आला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. मराठी माणूस हा उत्तम उद्योजक होऊ शकत नाही अशा स्वरूपाचा न्यूनगंड. हा न्यूनगंड ज्यांनी पुसून टाकलाय, ज्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग उभे केले आहेत, अशा व्यक्तींना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतो. आज आपण याच अंतर्गत भेटणार आहोत ते केसरी पाटील, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक. 1984 साली पत्नीचे दागिने गहाण ठेवून सुरू झालेली ही संस्था आज 600 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करते. देशातील पर्यटन क्षेत्रातील केसरी हे आज अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव. आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन, सिंगापूर अशा विविध ठिकाणी केसरीची कार्यालये आहेत आणि यात सुमारे 1200 कर्मचारी काम करतायत. सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. मुख्यतः तुम्ही शिक्षक होता आणि स्थिर स्थावर अशी नोकरी होती. असं असताना आपण उद्योगात यावं, कारण स्थिरता ही मराठी माणसाला तशी खूप प्रिय असते आणि त्या परिस्थितीत उद्योगासारख्या अत्यंत अस्थिर क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तो कसा? त्याचं कारण मी एकतर शिक्षक होतो, इतिहास भूगोल हे माझे विषय होते दोन्ही, आणि मुलांच्या छोट्या छोट्या सहली काढणं, अशा तऱ्हेने शिक्षक असतानासुद्धा त्या सहलीतून काही जे थोडंसं नॉलेज मिळत होतं. त्याचबरोबर आमच्या वडिलांच्याकडून बोलण्याची, सभेत बोलण्याची एक त्या तऱ्हेचं धाडस आमच्या अंगी थोडंसं होतं, आवाजात कमांड होती. असं करीत असताना शिक्षकाची नोकरी सांभाळत असतानासुद्धा आमचे भाऊ राजा पाटील ह्यांनी मला निमंत्रित केलं, केसरी व्हेकेशनच्या वेळेला तू माझ्याबरोबर येणं. आणि मग अशा तऱ्हेने टूर्स व्हेकेशनमध्ये मी त्यांच्याबरोबर जात असे. पुढे पुढे त्यांनी माझ्यावर स्वतंत्र जबाबदारी टाकली, कारण केसरी असेल तर मला भीती नाही हे एक त्यांनी गणित करून ठेवलं होतं. आमच्या दोन्ही भावामध्ये ती लिडरशिप होती आणि होती व आहे आजही. तर त्या तऱ्हेने हे झाल्यानंतर मग मी विद्याभवन या आमच्या गावच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असताना, आता आपला धंदा वाढला असं त्याने सांगितल्यानंतर, तू जर फुल टाईम जर आलास तर बाकीच्या गोष्टी मी पाहीन, तुझं काही त्या बाबतीतलं नुकसान होतं वगैरे वगैरे. पण त्या तऱ्हेचं ते काही घडलं नाही. पण मग त्या आमिषाला आणखीन मला माझे 2 विषय होते, त्या अनुषंगाने मी हो म्हटलं. अर्थात असलेली नोकरी सोडणं, 1967 सालची ही गोष्ट, आणि ह्या पर्यटनासारख्या परावलंबी व्यवसायात झोकून देणं, हे मी निर्णय घेतला नोकरी सोडण्याचा. हा मिसेस सुनीता पाटील ह्यांना आवडला नाही, आईवडिलांनाही आवडला नाही. वडील म्हणाले, एकतर तुझं पार्टनरशिपमधून नाव काढून टाकलं आणि आता स्वतंत्र प्रोप्रायटरशिप अशा तऱ्हेने संस्था बनवली राजा ट्रॅव्हल्सची, त्यामुळे ह्याच्यात मला धोका संभवतो. ही वडिलांनी त्यावेळेला मला 1967 साली सूचना दिली होती धोक्याची. पण आता तू घेतल्यास निर्णय, हरकत नाही, तिथे पण तू चमक, काही जे अंगी गुण असतील त्याने, एवढा आशीर्वाद त्यांनी त्यावेळेला दिला मला. राजा पाटील म्हणजे राजा ट्रॅव्हल्सचे राजा पाटील, त्यांच्याबरोबर तुम्ही सुरुवात केली. शिक्षकी पेशात असतानाच थोडाफार अनुभव मोठ्या भावाबरोबर तुम्हाला मिळाला आणि त्यातून तुम्ही पुढच्या काळामध्ये अंतर्गत वाद जे झाले त्यातून तुम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही म्हणताय तसं केसरी ट्रॅव्हल्सची सुरुवात झाली. करेक्ट. ज्या काळामध्ये तुम्ही केसरी ट्रॅव्हल्स सुरू केलं आणि राजा ट्रॅव्हल्स सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला तुमचं वय होतं साधारण 50च्या आसपास. बरोबर. आणि 50चा टप्पा म्हणजे उमेदीचा सगळाच काळ संपलेला, उमेदवारीचाही आणि उमेदीचाही. आणि त्या काळामध्ये व्यवसाय सुरू करणं तशी खूप धाडसाची गोष्ट, कारण शारीरिक शक्ती ही क्षीण झालेली असते. आणि या परिस्थितीत टुरिझम सारखा व्यवसाय जो तर बेसिकली तुमच्या शारीरिक
शक्तीवर खूप निर्भर असतो. हो हो. या टप्प्यावर कसं शक्य झालं 50व्या वर्षी हा व्यवसाय सुरू करणं आणि यशस्वी करणं? त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, 63 सालापासून तर 84 सालापर्यंत मला प्रचंड अनुभव मिळाला. माझा आर्थिक फायदा नाही झाला, परंतु लोकांची मनं मी जिंकू शकलो. पर्यटक म्हणून त्यांना मी ज्या अगदी सिन्सिअरिटीने बाय हार्ट ज्या सर्व्हिसेस दिल्या, मग त्या शारीरिक सर्व्हिसेस असो, इन्फॉर्मेशनच्या सर्व्हिसेस असो, किंवा ओव्हरऑल टूर सक्सेस झाली पाहिजे ह्या जाणिवेतून मी त्यांच्याशी जी जवळीकता साधली, ते माझं मोठं भांडवल बनत गेलं हळूहळू. आता 50व्या वर्षी विचार करतात रिटायरमेंटचा, किंवा त्यावेळेला हे आपणाला झेपणार नाही. आणि राजाभाऊंना मी आता सोडतोय, आणखीन मला आता नवीन काहीतरी करायचं आहे असं सांगणं जरा जीवावर जात होतं. थोड्याशा नाजूक काही परिस्थितीमुळे ते स्वतः म्हणत असत, मी आणि केसरी आम्ही बघून घेऊ. घरात अशा तऱ्हेचं वातावरण होतं. तर आणि मग साने गुरुजी यांच्या पठडीतून शिकवणुकीतून आम्ही दोघंही वाढल्यामुळे आणि वडिलांच्या शिकवणुकीतून काही वेळ असे यायचे की ते रडून दुःख सांगायचे. सुरुवातीला आपणच दोघं होतो, तुझी वहिनी नव्हती वगैरे वगैरे अशा तऱ्हेचं सांगत असत. आणि मग मी इमोशनल बनायचो त्यामुळे, की अशा परिस्थिती आपण सोडायचं कसं. पण कुठेतरी एक टप्पा असा येतो की त्यावेळेला वय किती झालं हे पाठी ठेवून आपण आपला व्यवसाय सुरू का करू नये, ह्याला आमची 2 मोठी मुलं वीणा आणखीन शैलेश आणि सुनीता पाटील यांचा मोठा आग्रह, तुमच्याजवळ एवढं सगळं नॉलेज आहे, वाय डोंट यू स्टार्ट युअर ओन. अशा तऱ्हेचं त्यांचं इन्सिस्टिंग झालं. आणि मग अशा वेळेला मी निर्णय घेतला. आणि हाताशी पैसा नाही, भांडवल एकच की टुरिस्टची मनं जिंकलेत आणि गुडविल माझं एक टूर लीडर म्हणून चांगल्या तऱ्हेचं आहे बाजारात, हे एका भांडवलावर विचार करून माझी स्वतःची केसरी ट्रॅव्हल्स ही कंपनी मी 1984 अण्णांच्या स्मृतिदिनी मी सुरू केली. अगदी 1984ला ज्यावेळेला तुम्ही हे सुरू केली त्यावेळेला तुम्ही जसं म्हटलात की भांडवल नव्हतं, आणि कोणताही व्यवसाय सुरू करायचा झाला तर बेसिक काही भांडवल तरी लागतं. अगदी टुरिस्ट स्वतः फीस भरणार होते, त्यातून पैसा उभा राहणार होता, पण त्या अगोदरही भांडवल हे लागतंच. मी ऐकून आहे की सुनीता वहिनींचे दागिने मोडून त्यातून जो पैसा आला त्यातून तुम्ही केसरी ट्रॅव्हल्स सुरू केलं. अगदी करेक्ट. आज तेच भांडवल 600 कोटी रुपयांचा टर्नओव्हर करत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पूर्ण व्यवसायामध्ये, आणि साधारण 1200 कर्मचारी आज तुमच्या या ट्रॅव्हल्स अंतर्गत काम करत आहे. एक मोठी अचिव्हमेंट जी आहे ती या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. पण राजा पाटलांना, तुमचे सख्खे मोठे भाऊ होते, आणि मी बाहेर पडतोय इतके वर्ष तुझ्याबरोबर काम केल्यानंतर, असं ज्या वेळेला तुम्ही सांगितलं त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यावेळेला ते म्हणाले, तू बाहेर जाणार, बाहेर पडणार, काय करणार. मी बाहेर पडल्यानंतर त्यांना उद्घाटनाला मी बोलावलं होतं की तुम्ही यावं आणि करावं, कारण तुमच्याबरोबरच मी काम करीत होतो. ते काश्मीरला होते. वहिनींना बोलावलं. वहिनी त्यावेळेला काहीतरी त्यांचे साऊथ ईस्ट एशियाची हे होती, संमेलनं होती, म्हणून तिथे बिझी राहिले, आले नाही. मग मीच त्या दिवशी आम्ही 8 जून 1984 रोजी दालमियाच्या 10x10 मध्ये आम्ही केसरी ट्रॅव्हल्स या नावाची कंपनी सुरू केली. अगदी याच माहीमच्या भागामध्ये दालमिया टॉवर्समध्ये तुम्ही 1 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये केसरी ट्रॅव्हल्सचं ऑफिस जे आहे ते सुरू केलं. आज बलाढ्य अशी संस्था जी आहे ती तुमच्याजवळ उभी आहे. एक बलाढ्य असं कार्यालय जे आहे तेही मुंबईच्या विविध परिसरांमध्ये तुमच्याजवळ आहे, आणि भारतातल्या सुमारे विविध शहरांमध्ये आणि जगातल्या 4 आंतरराष्ट्रीय स्थानकांवर तुम्ही कार्यालय चालवताय. व्यवसाय सुरू झाला, पहिल्या टप्प्यामध्ये टुरिस्ट मिळणं आणि तुमची स्वतःची अशी एक ओळख होती बाजारात, राजा ट्रॅव्हल्समुळे एक्सपिरियन्स होता.
टुरिस्ट साधारण पहिले ज्या वेळेला मिळाले त्यावेळेला पहिली टूर तुम्ही कुठे घेऊन गेला? पहिली टूर मी राजस्थानला नेली, कारण राजस्थानवर माझं भारी प्रेम होतं. हां, आणि त्यावेळेला ऑक्टोबर सीझनच्या रजा येत होत्या. आता एका बाजूला मोठमोठाल्या जाहिराती येत आहेत, माझ्याजवळ भांडवल नाही, पण ज्या जाहिरातीने पहिली जाहिरात दिला, ऋणनिर्देश केला आमच्या वहिनींचा आणि राजाभाऊंचा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर छोट्या छोट्या जाहिराती देऊ लागलो. ते सुद्धा जड जात होतं. पण पहिली टूर ज्या वेळेला मी जाहीर केली राजस्थानची, त्यावेळेला वकिलांचा एक ग्रुप माझ्याकडे आला, म्हणजे चांगले निष्णात वकील, आणि अशा तऱ्हेने एक 13 लोकांची ट्रिप मी राजस्थानला घेऊन गेलो. हां, तर अर्थात आता 13च लोक झाले, जास्त झाले नाहीत. ही टूर आपणाला तोट्यात जाईल. पण त्यावेळेला मी एक विचार केला, आज 13 आहेत, पण गुडविल जर निर्माण करायचं असेल तर ह्या 13 लोकांनाच मी जर चांगली सर्व्हिस देऊ लागलो, तर तेच 13 लोक माझी 13 फॅमिलीजमध्ये किंवा 130 लोकांपर्यंत 1300 लोकांपर्यंत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अशा लोकांच्यापर्यंत त्यांची हळूहळू जाहिरात जाईल. ह्या तऱ्हेने मी कुठल्याही तोट्याचा विचार केला नाही. आपण कर्ज काढू, काही करू आणि अशा तऱ्हेने करू. LIC पॉलिसीजवरून मी कर्ज घेतलं आणि सुरुवात जी आहे ती झाली. सर, टुरिझमचा व्यवसाय आज आंतरराष्ट्रीय, अगदी कॉक्स अँड किंग्स सारखी संस्था असो किंवा इतर अनेक ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत टुरिझम सेक्टरमधल्या, त्याच भारतामध्ये आहेत. पण तुम्ही ज्या काळामध्ये व्यवसाय करत होतात, मग राजा पाटील असो किंवा केसरी पाटील असो, ज्या काळात तुम्ही टुरिझमचा विचार केला त्यावेळेला या व्यवसायातलं पोटेन्शियल हे तुम्हाला कसं जाणवलं? कारण मुळात हा व्यवसाय तसा नवीन होता, मराठी समाजाला तितपत सहलीचं आकर्षण होतं असं नाही, आंतरराष्ट्रीय सहलीचं तर नव्हतंच. त्या काळामध्ये हा व्यवसाय वाढवता येऊ शकतो, यात एक मोठं पोटेन्शियल आहे, हे कसं जाणवलं तुम्हाला? त्याचं एक कारण आहे, खास करून काश्मीरच्या सहलीवर मला हे जास्त जाणवलं की काश्मीरचे सीझन्स आपणाला भरपूर काही देऊन जातील, आणि काश्मीर हे अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की तिथे लोकांची मनं जिंकता येतात, आणि त्याच्यात अनेक तऱ्हेचे भाग आहेत निरनिराळ्या सर्व्हिसेस देण्याचे. जरी हा हायली सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस असला तरी देखील आपण ऑनेस्टली जर सर्व्हिसेस दिल्या, कमिटमेंटने जर लोकांचा विश्वास आपण साधला, तर आपणाला ह्याच्यात भरपूर काही मिळू शकेल. आपण लोकांना गोडी लावलेली आहे, आणि आता स्वतंत्र संस्थेद्वारे, आता मी माझ्या संस्थेचा छोटा का होईना त्यावेळेला, पण मी माझ्या संस्थेचा राजा होतो. मी ठरवीन ती पॉलिसी, आमची मुलं ठरवतील ती पॉलिसी, आणि त्या तऱ्हेने ह्या व्यवसायाला आपणाला पुढे गती देता येईल. आणि सुनीता माझ्याबरोबर ह्या स्थापनेपासून 17 वर्ष राबली. ती माझी एक मोठी ताकद होती की माझ्यावर सुनीता आहे, माझ्यावर शैलेश आहे, माझ्यावर वीणा आहे. ही मोठी ताकद होती. हिमांशू आणि झेलम त्यावेळेला शिकत होते. अगदी. आपण केसरी पाटील सरांशी ही चर्चा जी आहे ती अशीच सुरू ठेवणार आहोत. मुख्यतः केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही तशी फॅमिली ओन बिझनेस आहे. कुटुंबातलीच लोक जी आहे ती हा पूर्ण व्यवसाय मॅनेज करत आलेले आहेत. पण तरीही एक प्रोफेशनल स्टँडर्ड या संस्थेनं उभं करण्यामध्ये यश मिळवलं, आणि ते कशा स्वरूपात मिळालं, काय कारण आहेत त्यामागची, हेही त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि सल्लाही घेऊ नवीन उद्योजकांच्या दृष्टीनं की काय प्रयत्न करायला हवे, रिस्क कशी घ्यायला हवी. पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. बघत राहा मराठी बिग बॉस. मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ते केसरी पाटील सरांबरोबर. केसरी पाटील सर, आपण चर्चा केली ती तुमच्या सुरुवातीच्या काळाबद्दल, ज्या काळामध्ये तुम्ही केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेची स्थापना केली आणि त्यातल्या अडचणींबद्दल. यश मिळालं, जसं मी अगोदरही म्हणालो, यशस्वी झालात. कुटुंबातल्या अनेक जण, मग सुनीता वहिनींसारख्या व्यक्तींनी तुम्हाला साथ दिली म्हणून यश मिळालं. कुटुंबातून वीणाताई असतील, शैलेश पाटील असतील, यांच्या माध्यमातून यश मिळालं. पण अनेकदा असं होतं की कुटुंब एखादी व्यवसाय चालवतं
आणि त्यात एक प्रोफेशनॅलिटी जी येणे अपेक्षित असते ती अनेक वेळेला येत नाही. मात्र ती तुमच्या व्यवसायात आली आणि एक प्रोफेशनल स्टँडर्ड, एक ब्रँड, केसरी नावाचा ब्रँड जो आहे तो तुम्ही निर्माण करू शकलात. काय गमक आहे यामागचं की तुम्ही हे प्रोफेशनल क्वालिटी स्टँडर्ड हे मेंटेन करू शकता? त्याचं एक मुख्य कारण असं आहे की शैलेश आणि वीणा ही रात्रंदिवस माझ्या पाठीशी राहिली की नाही, हा व्यवसाय आपण पुढे न्यायचा आहे. कारण त्याच्या आधी मनस्तापाच्या खूप गोष्टी आम्ही सहन केल्या, अपमानाच्या गोष्टी सहन केल्या. त्यामुळे मुलांच्यात सुद्धा एक जिद्द निर्माण झाली. हरकत नाही, आपण त्यांना उत्तर आपला बिझनेस वाढवून देऊया भाऊ, अशा तऱ्हेचे ह्या दोघांचा दृष्टिकोन होता आणि मला सतत साथ देत होते ते. त्याच्यातला 2 भाग, वीणा सहली सांभाळणारी अशा तऱ्हेची सहल संचालिका झाली, जी पहिल्यांदा ती हिमाचलच्या, म्हणजे हिमाचल क्वीन म्हणूनच तिला ओळखलं जात होतं, अशा तऱ्हेने त्या सहली नेल्या. मी काश्मीरचा बघत होतो. शैलेश संबंध टेक्नॉलॉजीकडे बघत होतं. 84 साली आम्ही हे केलं, ऑफिस स्थापन केलं आणि 85 साली, म्हणजे त्या 84 साली आम्हाला तिथे 60 ते 80 हजारापर्यंतची ती खोली आम्हाला मिळाली. पण 15,000चा त्यावेळेला कॉम्प्युटर हा पहिल्यांदा 85 साली आणला, शैलेशने आणला. आणि मग शैलेशचा मेकॅनिकल ब्रेन त्याच्यावर सतत काम करीत राहिला. म्हणजे एक बाजू टेक्नॉलॉजीची सांभाळली गेली, मग तो कॉम्प्युटर असेल, IT वगैरे नंतर आलं, म्हणजे पित्रोदा वगैरे तुम्ही आला. म्हणजे अगदी ट्रॅव्हल्स एजन्सी जरी असली तरी त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा सहभाग जो आहे तो करून त्या माध्यमातून हा उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. ERP बद्दल मी खूप ऐकून आहे. ERP सॉफ्टवेअर सिस्टीम जी मुख्यतः तुम्ही वापरता आणि त्यातून जे इंटरलिंकिंग होणं अपेक्षित असतं कार्यालयांचं, त्या माध्यमातून इन्फॉर्मेशन शेअरिंग असतील, यामुळे एक खूप चांगलं नेटवर्किंग हे तुमच्या कार्यालयांमध्ये आहे. तर मुख्यतः ERP सिस्टीमवर आपण जावं, हा कोणत्या टप्प्यावर तुम्ही निर्णय घेतला? त्याचं कारण आमची ज्यावेळेला संस्था स्थापन झाली, म्हणजे तो काळी असा एक होता की राजीव गांधीने पित्रोदाना जे आणलं, मग ह्या गोष्टी अशा होत असताना आपल्या सिस्टमसुद्धा अशा आल्या पाहिजेत. हे या मुलांच्या बरोबर आणि सुनीताताईंच्या बरोबर मी बोललो की आपली डेव्हलपमेंट अशी झाली पाहिजे. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, त्याचा फायदा केसरीला मिळाला पाहिजे आणि केसरी हा एक जागतिक ब्रँड बनण्या इतकी सक्षम संस्था झाली पाहिजे, हे ड्रीमिंग त्यावेळेला मी केलं होतं. आणि त्याला ह्या लोकांनी साथ दिली. एकाने टेक्नॉलॉजी सांभाळली, एकाने सॉफ्टवेअर सांभाळलं आणि त्याच वेळेला वीणाताईने ऑफिसची हे सांभाळली, धुरा सांभाळली. सर, मुख्यतः ज्यावेळेला हा व्यवसाय आपण उभा करतो, कोणताही व्यवसाय, तुम्ही रिस्क घेतली, सरकारी नोकरी सोडली, सरकारी नोकरी सोडून उद्योगात पडणं तसं थोडंसं कठीणच. आज जे नवीन युवक आहेत, म्हणजे अगदी टूर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रामध्येही, पुण्यात असतील, ॲडव्हेंचर टूर्स असतील किंवा इतर वेगवेगळ्या विषयातले स्टडी टूर्स असतील, अशा स्वरूपामध्ये अनेक नवीन युवक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व्हिस सेक्टरमध्ये इतरही सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यांना तुमचा काय सल्ला असेल की कशा स्वरूपामध्ये एक प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे रिस्क मॅनेजमेंटचं, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता? कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्यात म्हणजे एक ध्येयनिश्चिती जरूर असली पाहिजे की आपणाला ह्या टप्प्यापर्यंत काम करायचं आहे. नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स जे आहेत, कारण आता ERP सिस्टमशिवाय उद्योगधंदा हा टिकूच शकणार नाही, हे एक प्रामाणिक गणित आहे माझं. आणि त्या तऱ्हेने जर आपण उद्योगाला वाहून घेतलं आणि हे करीत असताना हा संपूर्ण परावलंबी उद्योग असताना सुद्धा लोकांना आपलंसं करणं, त्यांना कमिटमेंटनुसार सर्व्हिसेस देणं, त्यांना त्यांच्या पैशाचा पूर्ण मोबदला देणं, ह्या गोष्टी जर ऑनेस्टली करू शकलो
तर लोकांचा विश्वास आपणावर बसतो आणि मग लोक आपल्याकडे आकृष्ट होतात. ही संस्था आपणाला कमिटमेंटनुसार सर्व्हिसेस देते. ही संस्था आपणाला प्रॉमिसेस ज्या गोष्टी केल्या आहेत त्या देत असते. असा एक विश्वास हळूहळू वाढत गेला. सर, मुख्यतः आपण जसं म्हटलं तसं की एक डेडिकेशन तुमच्या व्यवसायातलं तुमचं असलं पाहिजे, एक विजन असलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय जो आहे उत्तम सर्व्हिसेसच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतात. येत्या काळामध्ये मॅनेजमेंटमध्ये चेंजेस तुम्ही केलेले आहेत केसरीच्या. तुम्ही काय बघताय? केसरी कोणत्या दिशेनं जाईल असं तुम्हाला वाटतं? मॅनेजमेंटमध्ये जे चेंजेस केले आहेत ते ह्या तऱ्हेने केले की एक ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने विणाला 2 टर्म्स दिल्या होत्या. तर शैलेशच्या ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे त्याला आम्ही गमतीने म्हणायचो की हा आमच्या केसरी टूर्सचा पित्रोदा आहे अशा तऱ्हेने गंमत जम्मत चालायची. तर त्या टेक्नॉलॉजीच्या ब्रेनला वाव दिला पाहिजे आपण. नंतर मग खंत करण्यापेक्षा आज जर वाव दिला तर केसरीची ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी सिस्टमवर, ERP सिस्टमवर केसरी ही जागतिक पटलावर मोठी झाली पाहिजे. हे आजही मी 78 माझं वय असताना मी हे स्वप्न बघून आहे आणि त्यासाठी ही एक फॅमिली संपूर्ण कामाला लागावी. आणि आज जरी काही इश्यूज निर्माण झालेले असले तरी केसरीचे जे जीन्स आहेत, ज्या तऱ्हेने बैठक निर्माण झाली आहे त्याला टुरिस्टना काही धोका पोहोचणार नाही अशी शाश्वती मी आजही ह्या क्षणी लोकांना देत आहे. एकच वाक्य जाता जाता सांगतो की काश्मीरच्या एका बसवर मी एक वाक्य वाचलं होतं. असं स्लोगन्स लिहितात काहीतरी, तर त्या स्लोगनमध्ये वर्क लाईक अ कुली अँड लिव्ह लाईक अ प्रिन्स. जसं केसरी सरांनी सल्ला दिलाय की मेहनत ही अगदी गरजेची आहे. जर मेहनत केली गेली तरच उद्योग व्यवसाय हा वाढीला लागू शकतो. फक्त मोठं स्वप्न बघून चालणार नाही. त्या दृष्टीनं मेहनतही गरजेची आहे आणि त्यातूनच मग जो राजेशाही थाट तुम्हाला आयुष्यामध्ये हवा असतो तो मिळवणं सहजतेनं शक्य होऊ शकतं. म्हणून व्यवसायात कष्ट हे गरजेचे आहेत आणि त्या दृष्टीनं मोठी स्वप्नही बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मदतीला घ्या ती टेक्नॉलॉजी, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सिस्टीमचे योग्य पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकता. सर, ABP माझाबरोबर मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपण जी वेळ दिली त्यासाठी धन्यवाद.